आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली आहे। देवगिरी निवासस्थानी एक बैठक पार पडली आणि याच बैठकीत मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली। सोमवारी रात्री 8 वाजता देवगिरी निवासस्थानी म्हणजे अजित पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली, ज्यात छगन भुजबळांनी आग्रह धरला की मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, 26 जूनला मतदान आहे, त्यामुळे अर्थातच चर्चासत्र विविध राजकीय पक्षांचं सुरू झालंय। काय भूमिका कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आली आहे? न्यायालयाला काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांची देवगिरी निवासाने एक महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ज्येष्ठ मंत्री असणारे छगन भुजबळ यांना मांडलेली आहे। प्रामुख्याने ज्या पद्धतीने लोकसभेच्या बाबतीमध्ये झालं त्या असं पुढे होऊ नये असे कालच त्यांना एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। विधानसभा असतील किंवा आगामी काळातल्या निवडणुका असतील त्यामध्ये जागांच्या बाबतीमध्ये आता आपण कमीपणा घ्यायला नको अशाच पद्धतीचा एक सूर त्यांचा पाहायला मिळाला। आणि त्यानंतर काल लगेचच रात्री जी बैठक झाली त्या बैठकीत एक आग्रही भूमिका मांडताना शिवाजीराव नलावडे म्हणून मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी मिळावी आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा आणि निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आग्रही भूमिका त्यांना मांडलेली आहे। अजूनही महायुतीमध्ये या सीट्सच्या बाबतीत चर्चा झालेली नाहीये आणि त्यामुळे किंबहुना कार्यकर्ते संभाव्य उमेदवार जरी प्रचाराला लागले असले तरी अद्याप कुणाच्याही नावांची घोषणा झाल्याचं पाहायला मिळत नाहीये। यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली एक स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे तर दुसरीकडे मनसेनं देखील एक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये या विषयावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।